Good afternoon. Welcome back to polynomials. This is the last exercise 3.6, and question number 2, which is a dreadful question. The reason being it is dreadful is it is very long. अगर आप इस sum को देखेंगे, the solution to this sum is very elongated. तब ये पहला sum तो फिर भी ठीक है, पण ह्याच्या पुढची जी गणित येतील, specifically 6th and 7th sum. I'm looking at the textbook. 6th and 7th sum अगर आप देखोगे तो मतलब मूड खराब हो जाएगा ऐसा किसी का, ऐसा सम सही है. एनीवेज, कमिंग बैक टू दिस, मैं एकदम बिल्कुल डिटेल में आपको ये सब बता देता हूँ, एंड आई होप यू विल बी एबल टू अंडरस्टैंड दिस. आई ड्रैग इट टू द बेस्ट पॉसिबल लेवल. ध्यान से देखना, ये क्वेश्चन पहचान में कैसे आएंगे. हाउ वुड यू आयडेंटिफाई सच क्वेश्चन्स. तुम्हाला ओळखीचे कसे वाटतील हे प्रश्न, तर पहिल्याच नजरेत हे तुम्हाला ओळखीचे वाटले पाहिजे. त्याचा रिझन असं, आप देख सकते हो कि यहां पर और यहां पर दोनों तरफ सेम ही चीज लिखा हुआ है, एक्स स्क्वायर माइनस एक्स. अगर दोनों तरफ तुमको सेम ही चीज दिख रहा है तो समझ लेना कि ये सबस्टिट्यूशन टाइप का सम है. या सम्स मध्ये दोन्हीकडे तुम्हाला सेमच गोष्टी येतात बघा, एक्स स्क्वायर मायनस एक्स, एक्स स्क्वायर मायनस एक्स. हो, तर तुम्ही सेकंड सम बघा, सेकंड नको, थर्ड बघा, थर्ड आणि फोर्थ बघा डायरेक्टली. एक्स स्क्वायर मायनस 6x होल ब्रॅकेट स्क्वेअर बघा, तिथे एक्स स्क्वायर मायनस 6x आहे आणि साईडला सुद्धा एक्स स्क्वायर मायनस 6x आहे. चौथ्या गणितामध्ये एक्स स्क्वायर मायनस 2x आहे आणि पुन्हा एकदा एक्स स्क्वायर मायनस 2x आहे. सो यू विल फाइंड रिपिटेशन, तुम्हाला रिपिटेशन पाहायला मिळेल. कसं सॉल्व्ह करायला नीट बघा. ओके, लक्ष द्या. तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले लेट एक्स स्क्वायर मायनस एक्स इज इक्वल टू, समजा वाय पुट केलं, कुठलं एक व्हेरिएबल पुट करा. एक्स स्क्वायर मायनस एक्सला मी काय पुट केलंय, वाय पुट केलंय. समजा वाय मध्ये गणित असेल तर एक्स पुट करा, एक्स मध्ये असेल तर वाय पुट करा, ते सोपं जातं. ठीक आहे. आता जिथे एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे तिथे मी वाय टाकणार आहे, म्हणजे इथे मी वाय टाकणार आहे, पण याचा स्क्वेअर करावा लागेल, तर मी पण स्क्वेअर करतोय. डाऊट आहे का सांगा. एक्स स्क्वेअर मायनस एक्स जिथे आहे तिथे वाय टाकायचं आहे आपल्याला, मायनस 8 इंटू अगेन एक्स स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं आहे, वाय प्लस 12. चेक करा, डाऊट असेल तर सांगा. वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 12. डाऊट आहे. ओके, इथे लिहायचं लेट वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 12 इक्वल टू 0. आता नॉर्मली आपण जसे फॅक्टर्स काढतो तसेच फॅक्टर्स काढायचेत. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म, आठवते ना मी शिकवलं तुम्हाला. पहिला टर्म इंटू लास्ट टर्म आपण करतो ना, 1 इंटू 12, 1 इंटू 12, आन्सर काय येतं 12. 12चे फॅक्टर्स काय लिहिणार तुम्ही, 1 इंटू 12 इज इक्वल टू 12, 2 इंटू 6 इज इक्वल टू 12, 3 इंटू 4 इज इक्वल टू 12. 1 आणि 12 इकडे भेटले तुम्हाला, इकडे काय भेटणार आहे, 2 आणि 6, 3 आणि 4. बघा मी फॅक्टर्स लिस्ट साईडला. यांच्यापैकी कोणाची जोडी, यांच्यापैकी कोणती जोडी त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्हाला -8 आन्सर देईल. या दोघांपैकी कोणती अशी जोडी आहे त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्हाला -8 आन्सर देईल. 1 आणि 12चा काय संबंध येतो का, काहीच नाही. 3 आणि 4 पण नाही, कारण 3 + 4 7 होतं. 2 आणि 6 ने 8 कसं काय येईल सांगा बरं, -8 कसं काय येईल 2 आणि 6 ने. काय करावं लागेल, -2 -6 करावं लागेल, तेव्हा आन्सर काय येतं -8. दोघांना मायनस द्यावं लागेल. ठीक आहे, डाऊट आहे, चेक करा. आता बिकॉज हा सम अख्खा वाय मध्ये, तुम्ही इथे वाय टाकायचा, इथे वाय टाकायचा आणि इथे पण काय करायचं, वाय टाकायचं. हे सगळं शिकवलं तुम्हाला मी फॅक्टरायझेशन करताना. आता पहिला आणि शेवटचा टर्म ॲज इट इज कॉपी करा. पहिला आहे वाय स्क्वेअर, दुसरा आहे प्लस 12 इक्वल टू 0. हा जो -8y आहे ना, -8y तोच इथे दिसतो बघा, -8y. त्याच्या जागी काय टाकायचं, -2y -6y. याच्या जागी टाका -2y -6y. चेक करा, डाऊट असेल तर सांगा. चेक करा, डाऊट असेल तर सांगा. पहिला टर्म इंटू शेवटचा टर्म करा, 1 इंटू 12 इक्वल टू 12. 12चे फॅक्टर्स लिहा, म्हणजे कोणत्या कोणत्या टेबल्समध्ये 12 येतो ते बघा. 1 इंटू 12 12 येतो, 2 इंटू 6 येतो, 3 इंटू 4 येतो. 1 12 हे बघा, हे आकडे येतील 1 12 2 6 3 4. यांच्यापैकी कोणती अशी जोडी आहे त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्हाला मधला आकडा येईल. तर तुम्ही पाहू शकता 1 आणि 12 ने तर काहीच होणार नाही, 3 आणि 4 ने पण काय होणार नाही, कारण 3 आणि 4 ऍड केले की 7 येतं. 8 येतं का, नाही येत. -8 तर याचा संबंधच येत नाही. मग 2 आणि 6 ने -8 येऊ शकतं. कसं येईल,
-2 -6 केलं की आन्सर काय येतं -8. अख्खं गणित y मध्ये आहे तर तुम्ही y लिहा इकडे 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 तिन्ही ठिकाणी y लिहा. पहिला टर्म आणि शेवटचा टर्म कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर जो मधला टर्म आहे -8y तो इथं दिसतोय बघा तुम्हाला. -8y च्या जागी काय टाकायचं -2y -6y. हे बघा -8y च्या जागी टाकायचं -2y -6y. आता सॉल्व्ह कसं कराल बघा. y² - 2y - 6y + 12 = 0. तेच इक्वेशन इकडे लिहिले मी. जस्ट एक मिनिट. ओके, लक्ष द्या. आता ह्या पहिल्या दोघांमधनं कॉमन काढायचं बरं का आपल्याला. ह्या मायनसच्या लेफ्टला बघा, राईटला बघा. ह्याच्याकडे 2 वेळा y आहे आणि याच्याकडे किती वेळा y आहे? एकदा. मग एक y बाहेर निघेल. एक y इकडनं जर बाहेर निघाला तिकडे एक y राहिला मायनस. इकडनं पण एक y बाहेर आला तिकडे कोण राहिलं? 2. सिंपल आहे, व्हेरी सिंपल. मायनस आणि प्लस सापडलं ना की मायनसच बाहेर काढायचं. रिमेंबर दिस. 6 आणि 12 मध्ये छोटा नंबर कोणता? 6. 6 बाहेर काढा, ब्रॅकेट टाका. हेच ब्रॅकेट इकडे कॉपी करायचं. y - 2 = 0. दोन्हीकडे y - 2 आहे बघा. एकदाच लिहा y - 2. y - 6 एकदा लिहा. y - 6 = 0. एकदा लिहायचं y - 2 = 0 और y - 6 = 0. एकदा ह्याला इक्वल टू 0 लिहायचं, एकदा ह्याला इक्वल टू 0 लिहायचं. हा नियमच आहे, आपण फॅक्टरायझेशन मध्ये शिकलो आधीच. -2 इकडे गेल्यावर काय येईल? +2. -6 इकडे गेल्यावर काय येईल सांगा? +6. व्हेरी सिंपल. डाऊट आहे कोणाला? हे फायनल आन्सर नाहीये. एवढं करून सुद्धा फायनल आन्सर भेटलेलं नाहीये. याच्या पुढे बरंचसं सॉल्व्ह होणार आहे. लक्ष द्या काय करायचं आता. वायच्या 2 किमती मिळाल्यात तुम्हाला, पण वायची तर किंमत ही होती ना, x² - x. वाय म्हणजे कोण होतं? x² - x. आपलं गणित x मध्ये आहे. आपलं गणित y मध्ये दिलेलं नाहीये. आपलं गणित बघा ना, ओरिजिनल गणित कशामध्ये? x मध्ये. आणि आपण किमती कोणाच्या काढल्यात? वायच्या. तसं तर करून आपल्याला परत x च्या किमती काढाव्या लागतील. मग काय करायचं बघा. देअरफॉर ह्या वायच्या ठिकाणी हे टाका x² - x. देअरफॉरच्या ऐवजी आपण पहिले आठवण करून देऊ यांना, म्हणजे चेकरला. बट x² - x = y. बरोबर की नाही? x² - x = y. जिथे कुठे y दिसतोय, जिथे कुठे म्हणण्यापेक्षा इथे y च्या जागी काय टाकाल? x² - x. x² - x = पुढे काय आपला 2. और पुन्हा एकदा y च्या जागी x² - x = पुढे काय? 6. चेक करा, डाऊट आहे? ऑल राईट. आता हा +2 अलीकडे आणा बरं, काय येईल? -2. x² - x -2 = 0. और +6 अलीकडे आणा, काय येईल? -6. ऑल राईट. आता पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेत, पुन्हा एकदा फॅक्टर पडायचेत. जसे हे फॅक्टर पाडले ना मी इकडे, सेम इकडे आणि इकडे फॅक्टर पडायचे. बघा आता हे 2 इक्वेशन परत पुढच्या पेजवर लिहूया आपण. x² - x -2 = 0. दुसरा कोणता आहे? x² - x -6 = 0. मित्रांनो, आपण फॅक्टरायझेशन यापूर्वी शिकलेलोच आहोत. मी थोडंसं डायरेक्ट करणार आहे. फॅक्टरायझेशनचा व्हिडिओ नसेल बघितलं तुम्ही बघून घ्या, आणि तुम्ही सुद्धा बघून घ्या एकदा वाटलंच तर. ठीक आहे. फॅक्टर्स काय येतील बघा याचे. तुम्ही याला लिहू शकता x² - 2x + 1x -2 = 0. -2 + 1 आन्सर काय येतं? -1. हा मधला -1. सिंपल आहे. तसंच इकडे कसं होईल बघा. 6 चे फॅक्टर्स काय लिहिता येईल आपल्याला? 3 × 2 = 6. बरोबर की नाही? 3 × 2 = 6 आणि 3 - 2 केलं की आन्सर काय येतं? 1. पण इथे -1 पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे बघा. x² - 3x + 2x -6 = 0. ह्या दोघांमधनं कॉमन काय निघेल सांगा बरं? x कॉमन निघणार. एक x राहिला, मायनस काय राहिला? 2. आता कॉमन काहीच निघत नाही. जर कॉमन काहीच निघत नसेल तर काय काढायचं? 1 कॉमन काढायचा. +1.
परत ब्रॅकेट टाकून हेच ब्रॅकेट इकडे एक्स मायनस टू इक्वल टू 0. तसंही हे जे फॅक्टरायझेशन आहे हे 8वी पासून आहे, तुम्हाला 8th पासून फॅक्टरायझेशन होतं तुम्हाला. ठीक आहे, आता हे परत 9वीला रिवाइज पण केलेलं आहे आपण. दोन्हीकडे एक्स मायनस टू आहे, एकदाच लिहा एक्स मायनस टू. हा एक्स आणि +1 एकदा लिहा इक्वल टू 0. एकदा लिहायचं एक्स मायनस टू इक्वल टू 0 और एक्स +1 इक्वल टू 0. -2 इकडे गेल्यावर काय सांगा, +2. +1 इकडे गेल्यानंतर -1. आता इकडचं बघा, ह्या दोघांमधनं कॉमन काय निघतंय बघा, सांगा चला. एक्स कॉमन निघतोय बरोबर. या दोघांमधून एक्स कॉमन निघतोय, कारण ह्याच्याकडे 2 वेळा एक्स आहे, ह्याच्याकडे एकदा एक्स आहे, बरोबर की नाही. आपण एक एक्स बाहेर काढूया. काय बघा इथे, एक एक्स बाहेर आला, एक एक्स राहणार ह्याच्यामध्ये, मायनस काय राहणार 3. दोघांपैकी छोटा नंबर कोणता, 2. मग 2 बाहेर काढायचा, 2 बाहेर काढायचा, हेच ब्रॅकेट इकडे लिहायचं इक्वल टू 0. दोन्हीकडे एक्स मायनस 3 आहे, एकदाच लिहा एक्स मायनस 3. एक्स +2 एकदा लिहा इक्वल टू 0. एकदा म्हणा एक्स मायनस 3 इक्वल टू 0 और एक्स +2 इक्वल टू 0. -3 इकडे गेल्यावर परत काय येईल, +3. +2 इकडे गेल्यावर काय येईल, -2. 4 किमती मिळाल्या मित्रांनो तुम्हाला, 1 2 3 4. नेहमी 4 मिळाल्या पाहिजेत अशातला काही भाग नाहीये, पण इथे 4 किमती मिळाल्या तुम्हाला एक्स्ट्रा. 2 -1 3 आणि -2. पहिल्यापासून एकदा छोटंसं रिव्हिजन बघूया. गणित ओळखायचं कसं, गणित ओळखण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की कोणती गोष्ट रिपीट होते ते बघायची. क्या रिपीट हो रहा है इसमें, x² - x x² - x रिपीट हो रहा है. जो रिपीट हो रहा है उसको पुट करो. पुट x² - x इज इक्वल टू y. जहां पर भी x² - x है उधर y पुट करो. देखो x² - x च्या जागी y टाकला, पण ये स्क्वेअर है तो स्क्वेअर डालना पड़ेगा. माइनसच्या जागी -8 च्या जागी 8, x² - x च्या जागी y टाकला, +12. दैट इज इक्वल टू 0. अब इनका फैक्टर्स कैसे निकालेंगे. देखो एक और चीज है, अगर आपको फॅक्टरायझेशन में दिक्कत है, मैंने ऑलरेडी पढ़ाया हुआ है, आई हैव ऑलरेडी टॉट यू. जर काय डाऊट असेल, जर येत नसेल, जर हार्ड जात असेल, तर आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल, तुम्हाला सुद्धा ऑफलाईन वाले. तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली जा आणि खाली कमेंटमध्ये टाका मला. एवढं तर तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय मी 3 वेळा 2-3 वेळा शिकवून. जर तुम्हाला डाऊट असेल तसंही मी सांगेल, तो काय प्रॉब्लेम, किंवा मला सांगा ऍटलिस्ट. ऑनलाईन जो कोणी वाचतोय तो त्यानेही सांगा, फॅक्टरायझेशनचं एक लेक्चर घ्या, मी परत घेईल, तो काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तसंही आता हा चॅप्टर संपलेला आहे, हा लास्ट टॉपिक आहे. तो हे इम्पॉर्टंट आहे, लागणार आहे पुढे 10वीला परत क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा धडा आहे, सेकंड चॅप्टर M1चा, ते परत लागणार आहे फॅक्टरायझेशन, त्यामुळे ते आलंच पाहिजे. फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर करायचं. 12 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये होते, सगळे टेबल लिहायचे येते. ह्या जोड्या मिळतील, ह्या जोड्यांपैकी कोणाची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधला नंबर तो हे बघायचं. तुम्ही बघू शकता की 2 आणि 6 ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला येतोय -8. -2 -6 म्हणजे -8. गणित y मध्ये असल्यामुळे सगळं y टाकून द्या. पहिला आणि शेवटचा टर्म कॉपी करा, हे बाण त्यासाठीच आहेत बघा, पहिला टर्म शेवटचा टर्म. मधला जो -8y त्या जागी काय टाकायचं, -2y -6y. सिंपल आहे. आता हेच इक्वेशन वरती लिहिलंय, ह्या दोघांमधनं y कॉमन काढला, y -2. दोघांमधला छोटा नंबर 6 है, 6 कॉमन आया, y -2. यही कॉपी करने का इधर, दो तरफ y -2 एक ही बार लिखो, y -6 एक बार लिखो. एक बार y -2 इक्वल टू 0, एक बार y -6 इक्वल टू 0. -2 उधर गया तो +2, -6 उधर गया तो +6. तो वैल्यू मिल गया. लेकिन y का वैल्यू निकालने के लिए हम लोग ने ये सम सॉल्व किया नहीं था. वी वांट द वैल्यू ऑफ x. तो क्या करने का, y के जगह पे फिर से x² - x डाल दो. x² - x इज इक्वल टू y. यहां पर भी x² - x इक्वल टू 2 डाल दिया, x² - x इक्वल टू 6 डाल दिया. अगेन इन दोनों का फॅक्टरायझेशन किया, +2 को इधर लाया, -2 +6 को इधर लाया, -6. आपण याचं फॅक्टरायझेशन केलंय आणि ह्या 4 व्हॅल्यू शोधल्यात. दिस हाऊ इट इज. जर हा सम टफ वाटला असेल तर थांबा जरा, अजून क्वेश्चन नंबर 7वा करायचा आपल्याला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7, मोस्ट ड्रेडफुल क्वेश्चन. ठीक है, तो वेट एंड वॉच, स्टे ट्यून. मिलेंगे नेक्स्ट वीडियो में, मीट इन द नेक्स्ट वीडियो.